महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ पोलादपूर येथे पाककला स्पर्धा। मंजुषा साबळे विजेत्या, रुपाली लवंगारे द्वितीय तर अक्षदा खेडेकर तृतीय। मैत्रिणी भगिनी मातांच्या उदंड प्रतिसादाने प्रतिमा अभंग जाधव भरावल्या। रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पोलादपूर येथील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये गुरुवारी महिलांसाठी पाककला स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले। या स्पर्धेला तालुक्यातून शेकडो स्पर्धक महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि मैत्रिणी भगिनी मातांच्या उदंड प्रतिसादाने मुख्य आयोजिका तथा जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा प्रतिमा अभंग जाधव भारावल्या। या पाककला स्पर्धेमध्ये मंजुषा साबळे यांनी सर्वोत्तम पाककृती सादर करून विजेतेपदाचा मायक्रोवेव्ह ओव्हन हे पारितोषिक प्राप्त केले, तर आगळी वेगळी रेसिपी बनवून रुपाली लवंगारे या महिलेने उपविजेतेपदाचे वॉटर प्युरिफायर पारितोषिक प्राप्त केले आणि अक्षदा खेडेकर या तरुणीने तृतीय क्रमांकाचा मिक्सर ग्राइंडर बक्षीस मिळवला। रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी खासदार सुनील तटकरे मित्रमंडळामार्फत नेहमीच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून पोलादपूर तालुक्यातही पाककला स्पर्धेचे आयोजन करण्याचा विचार मांडल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई बुटला यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आशीर्वाद दिले आणि एवढ्या भव्य प्रमाणात आणि प्रचंड उपस्थितीत ही स्पर्धा होईल अशी अपेक्षाही नसताना उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा प्रतिमा अभंग जाधव यांनी सर्वांना मनोमन धन्यवाद दिले। पोलादपूरच्या तहसीलदार दीप्ती देसाई यांनी पावसाचा जोर वाढला असताना या स्पर्धेला कितपत प्रतिसाद मिळेल अशी शंका असतानाही आले आणि शेकडो महिला स्पर्धकांच्या उपस्थितीत ही स्पर्धा होत असल्याचे पाहून एवढ्या महिला भगिनींना भेटण्याची संधी मिळाल्याचा आनंद झाल्याचे यावेळी सांगितले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अपेक्षा कारेकर यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक प्रमुख पदाधिकारी खासदार तटकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी सुतारवाडीला गेले असल्यामुळे त्याच दिवशी पाककला स्पर्धेचे आयोजन शक्य नव्हते। मात्र तरी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिलांनी स्पर्धा यशस्वी केल्याने भविष्यात महिला विषयक उपक्रम राबवण्याकडे आपला अधिक प्रयत्न राहील असे मत मांडले। यावेळी व्यासपीठावर पोलादपूरच्या तहसीलदार दीप्ती देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अपेक्षा कारेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुहास मोरे, तालुका अध्यक्षा प्रतिभा पवार, बाळकृष्ण जाधव, बारकू शिंदे, शहर अध्यक्ष अजित खेडेकर, बाळकृष्ण चव्हाण, भाई पाटेकर पार्टे तसेच मीरा लाड आदी पदाधिकाऱ्यांसह माजी राज्यमंत्री आमदार अदिती तटकरे यांनी पाठवलेल्या पाककला स्पर्धा परीक्षक अमित कुमार हे उपस्थित होते। यावेळी अभंग जाधव आणि कांचनताई बुटाला तसेच सुप्रिया शेठ यांचा विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी पोलादपूर शहर तसेच ग्रामीण भागातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अतिशय वेगवेगळ्या पदार्थांची आकर्षक मांडणी व सजावट करून स्पर्धेत सहभाग घेतल्याने पाककला स्पर्धा परीक्षक अमित कुमार यांना अनेक पदार्थांची चव घेण्याचा तसेच रेसिपी जाणून घेण्याचा मोह आवरला नाही। तालुका व पोलादपूर शहर या ठिकाणी आपण ही पाककला स्पर्धेचे आयोजन केले आहे आणि जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेऊन आज अतिवृष्टीचा इशारा देऊन सुद्धा माझ्या ग्रामीण भागातल्या महिला व शहरी भागातल्या महिला इथपर्यंत पदार्थ घेऊन अगदी आवडीने छान इथे सहभाग घेऊन पोहोचलेल्या आहेत। त्याबद्दल सर्व महिलांचे मी अगदी मनापासून स्वागत करत आहे। काम करणारी घरकाम करणारी महिला असो वा नोकरी करणारी महिला असो, स्वयंपाक किंवा एखादा पदार्थ बनवणे हा तिचा आवडीचा विषय असतो। कोणता पदार्थ कशा चांगल्या प्रकारे मी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जिन्नस घालून त्याला कशी चव येईल याच्यामध्ये ती प्रयत्नशील राहत असते, म्हणजे हा त्यांचा आवडीचा अतिशय विषय असतो आणि त्यांनी ते सगळ्या प्रकारे आवड दाखवून इथपर्यंत पोहोचलेले आहेत, सहभाग घेतलेला आहे। सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानच्या वतीने इथून पुढे रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या पोलादपूर तालुक्यामध्ये नेहमीच वर्षभर असे महिलांसाठी कार्यक्रम होणार आहेत। गेल्या 4 जुलैपासून आपल्या जिल्ह्यात सलग 10 दिवस रेड अलर्ट जाहीर केलेला आहे। तर कितपत महिला येतील अशी एक शंका माझ्या मनात उपस्थित झाली होती आणि मला याच्या आधी मी कल्पना केली होती की कदाचित 15 ते 20 महिला कदाचित आलेल्या असतील, कारण एवढा काही पाऊस झालेला होता आणि ग्रामीण भागातून महिला येणार नाहीत असा थोडासा मी कयास बांधलेला होता।
पण जेव्हा इथे मी आले तर पाहिलं तर पूर्ण हॉल भरलेला आहे आणि मॅडमनी सांगितले की जवळजवळ 104 स्पर्धक आपल्या या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि जिल्ह्यातून ही संख्या सगळ्यात जास्त मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.